तर आज आपण केरळ स्टाईल बिर्याणी बनवणार आहे. आता याच्यात आपण तेल टाकूया. वाटल्यास अजून तेल टाकायची गरज पडली तर अजून टाकूया नंतर. आणि याच्यात आपल्याला मग कांदा शिजवायचा आहे, मस्त ब्राउनिश करून घ्यायचा आहे कांदा. आता आपण याच्यात कांदा टाकणार आहे. उभा चिरलाय आपण कांदा याच्यात. तर आपला आता कांदा ब्राउनिश होत आलाय, अजून झाला नाही, पण तोपर्यंत आता तुम्ही बघू शकता कांदा पूर्णपणे शिजलेला आहे. तुम्ही जवळ येऊन बघू शकता ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला. जर हे पुढचं खडे मसाले आपण मगाशी टाकायचे विसरलो होतो, आता टाकूया. काही प्रॉब्लेम नाही, तसं टेस्ट येईलच. याच्यात आपण आता आलं लसूण पेस्ट टाकूया. याच्यात आपण टोमॅटो टाकूया. आता याच्यात आपण याची पेस्ट केली आहे, पुदिना, कोथिंबीर आणि मिरची. याच्याची पेस्ट टाकूया. बघू शकता तुम्ही टेक्स्चर कसा आलाय त्याला. चांगले कांदा पण आपला चांगला शिजला, टोमॅटो पण शिजत आलाय, मस्त असं टेक्स्चर आलंय. टाकूया धने पावडर आहे, हळद आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे आणि मीठ आहे. याच्यात आपण आता दही टाकूया. आता याच्यात आपण चिकन टाकूया. हे जुने जुने तन्मय सोडून दे तू, खाली आवाज जाईल. आपण 2 चमचे तेल टाकूया. तर आपण आता पाणी टाकताय चपातीमध्ये पर्यंत. तर चवीनुसार मीठ टाकायचं. आता भात शिजवण्यासाठी आता हा भात घ्यायचा थोड्या वेळाने आणि मग त्यात टाकायचं. अरे माउंटेन ड्यू. माउंटेन ड्यू आता उकळी आली, आता आपण याच्यात राईस टाकूया, बिर्याणी राईस. जरा प्रेमळ आता हे सेपरेट करून घेऊ.
आपण पाहूया आपली केरळ स्टाईल बिर्याणी कशी झाली इथे. बिर्याणी तयार झालेली आहे बघा. केरळ स्टाईल बिर्याणी